राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कुंडली गवर्दा कृष्ण हरि हरे हरे। विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुकुंडा महाराज की जय। अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। बाळ बापा म्हणे काका, तरिका निरपराध पारिखा, जैसा तैसा भाव गोड, पूर्वी कोड विठ्ठल, साखरेसी म्हणता धोंडा, तरिका तोंडा न रुचे, तुका म्हणे आरुष बोल, नवे फोल आहाच. 101 दिवसापासून चालू असलेली ही भगवंताची सेवा, प्रवचन रूपी सेवा, हा वाग्यज्ञ. त्या वाग्यज्ञामध्ये आज त्याचं जे निमित्त आहे, त्याच्यामध्ये आज मला सेवेची संधी मिळाली. शास्त्री महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी जे मला अभंग दिला, त्या अभंगावरून मला ही संधी आज प्राप्त होत आहे. तुकाराम गाथेचं क्रमवार चिंतन महाराजांनी काही चालू केले. त्या क्रमवार असलेल्या चिंतनामध्ये या अभंगाचं चिंतन मला करण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. हा 109 या क्रमांकाचा अभंग आहे गाथेमध्ये. त्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं. सर्वप्रथम सर्व श्रोतेजण, ज्यांचा कोणाचा आवाज चालू असेल त्यांनी तो बंद करावा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. अखंड असलेली ही सेवा ईश्वराच्या चरणाच्या प्रित्यर्थ म्हणून आहे. त्या अखंड असलेल्या सेवेमध्ये आज हे माझ्याकडून एक पुष्प समर्पित होत आहे. तुकाराम महाराजांचा गाथा आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग, त्या अभंगाच्या माध्यमातून अखंड सेवेला प्रारंभ व्हावा असं जणू काही ठरलेलंच असावं, अशा स्वरूपाचीच ही सेवा असावी, हे अभंग नावाचं वृत्त त्याचं द्योतक आहे. अखंड सेवा आम्हाला करायची असेल तर भंग ज्याच्यामध्ये नाही अशा अभंगाचा आश्रय आम्ही करणं हे आम्हाला मात्र नितांत गरजेचं आहे. परमार्थ साधना करीत असताना अखंडतेला अत्यंत महत्व आहे, सातत्यतेला अत्यंत महत्व आहे, वा अभ्यासाला अत्यंत महत्व आहे. जर आम्ही अभ्यासाने, सातत्याने, अखंडतेने, अभंगतेने परम अर्थाच्या प्राप्तीसाठी म्हणून परमार्थ मार्गावर जर मार्गक्रमण नाही केलं तर आमच्या हाती आम्हाला इच्छित असलेली वस्तू कधीही मिळणार नाही. व्यवहारातही एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठलाग करावा लागतो. जोपर्यंत आम्ही सातत्याने पाठलाग करत नाही, त्याच्या मागे आम्ही जात नाही, त्याच्या मागे आम्ही लागत नाही, तोपर्यंत त्या वस्तूची प्राप्ती व्यवहारातही आम्हाला होत नाही. साधारण असलेल्या व्यवहारातही आम्हाला असलेल्या क्षुल्लक गोष्टीची प्राप्ती जर होत नसेल तर महत्तम असलेल्या ईश्वराची सेवा आणि त्या ईश्वराची प्राप्ती जर आम्हाला करून घ्यायची असेल तर आम्हाला अखंडतेचं, अभंगाचं परिपालन, त्याचा आश्रय करावा लागेल. त्याचं पठन, पाठन हे करावं लागेल. दोन्ही तिन्ही गोष्टी जोपर्यंत आम्ही करीत नाही आणि अखंडतेमध्ये आकंठ बुडत नाही, तोपर्यंत मात्र अखंड असलेला जो श्रीहरी, अखंड असलेला जो श्री विठ्ठल, त्याची आणि त्याच्या सेवेची प्राप्ती संभवणार नाही. सेवा ही खूप मोठी आहे, सेवा होऊ शकत नाही. सेवा शुश्रूषा आपण सर्वजण विचार सागराचं श्रवण करणारे आहात, अनेक वार त्याचं चिंतन ऐकले. श्रद्धा ही गोष्ट सांगितली षटक संपत्तीमध्ये, श्रद्धा ही गोष्ट सांगितली, ती 3ऱ्या क्रमांकाला सांगितली
पण तिसऱ्या क्रमांकाला सांगितलेल्या श्रद्धेचं विवरण आता मला इथे नाही करायचं. मला आता इथे विवरण कोणतं करायचंय? 6व्या क्रमांकाला जी श्रद्धा सांगितली म्हणजे शम, दम, तितिक्षा, समाधान, उपरती आणि श्रद्धा, ही 6व्या क्रमांकाची जी श्रद्धा आहे, परिपाकावस्था, फल येणारी अवस्था, त्या 6व्या अवस्थेचं मला चिंतन करायचं. कारण का तिच्या माध्यमाशिवाय ती जर उपस्थित नसेल तर कोणतीही गोष्ट कधीही संभवणार नाही. सगळ्या गोष्टी तिथे असतील, शम होईल, दम होईल, पण श्रद्धाच नसेल तर शम दम करण्याचं सामर्थ्यच कोणाच्या ठिकाणी राहणार. अशी जी श्रद्धा, ती श्रद्धा शेवटाला आहे. कारण का तिच्या माध्यमातून फलाची प्राप्ती होते. श्रद्धावान लभते ज्ञान. ज्ञानाची जी प्राप्ती होते, ज्ञान रूपता आमच्या ठिकाणी जी येते, अथवा ज्ञान रूप असलेल्या परमात्म्याची जी सेवा, तिची जी प्राप्ती होते, म्हणजे भक्तीची प्राप्ती, श्रद्धेशिवाय कधीही संभवणार. श्रद्धा पाहिजे. भक्तीच्या उत्पत्तीचा म्हणजे स्वतः प्रतिष्ठित असलेल्या भक्तीच्या म्हणायला गेलास तर उत्पत्तीच्या प्रकारामध्ये श्रद्धा पहिली. झाडाचं जसं बीज पहिल्यांदा असावं आणि मग झाडाची उत्पत्ती, तसं श्रद्धा ही बीजाच्या ठिकाणीही आहे, श्रद्धा ही खोडाच्या ठिकाणी आहे, आणि मला जी वर्णन करायची श्रद्धा आहे ती फळाच्या ठिकाणी. सगळ्या ठिकाणी श्रद्धा असल्याशिवाय भक्ती नावाचं वृक्ष निर्माण होणार, त्याची स्थिती नाही, ते संभवणार नाही, आणि ते मला अनुकूल होणार नाही. भक्ती आहे, भक्ती असते, भक्त लोक अनेक आहेत, पण त्या भक्ताच्या ठिकाणी माझा श्रद्धाभाव जर नाही झाला आणि अश्रद्धाभाव जर निर्माण झाला तर त्याच्यातून निर्माण होणारं पातक प्रतिकूल आहे. ते दुःखाला कारण होईल, अधर्माला ते कारण होईल. कशामुळे ही गोष्ट होते? अश्रद्धा. अश्रद्धा नसावी. अश्रद्धा नसण्यासाठी काय असलं पाहिजे? अत्यंत असा विश्वास तो असला पाहिजे. अत्यंत असा जो विश्वास आहे, तो विश्वास कोणाच्या ठिकाणी असावा? उगाचच असावा का? नाही. उगाच कोणतीही गोष्ट वर्णन सांगणं शास्त्र वर्णन करीत नाही. उगाच कशा म्हणून सांगा? प्रयोजन सांगितल्याशिवाय शास्त्र पुढेच जात नाही. उगाच अत्यंत विश्वास ठेवा असं शास्त्र म्हणत. त्या पदाला ते जे योग्य आहे त्या पदाच्या ठिकाणी आमचा श्रद्धाभाव, आमच्या अनुकूल असलेल्या, उपयोगी असलेल्या, परमार्थ असलेल्या, इच्छित वस्तू असलेल्या प्राप्तीसाठी म्हणून आवश्यक आहे, तो भाव तिथे आवश्यक आहे, तर तिथे पाहिजेतच, आणि तो आहे श्रद्धा. ज्ञानाच्या साधनांमध्ये श्रद्धा बीजालाही आली, मध्यातही श्रद्धा आली, आणि परिपाकावस्था जी आहे त्या परिपाकावस्थेतही श्रद्धा आली. जर परिपाकावस्थेमध्ये श्रद्धा नसेल तर जीवन मुक्तीमध्ये भजन संभवणार. भजन कसं करावं माणसाने? जीवन मुक्त झाला, जीवन मुक्त झाला म्हणजे वेडासारखं हिंडाव का? नाही. श्रद्धा आहे, भक्ती आहे, मग तो भजन करी, ईश्वरोपासना करी, तो करी, अथवा त्याची दीक्षा करी. जर त्याच्यापाशी ह्या गोष्टी नसल्याच असत्या तर तोही करीत राहिला नसता आणि त्यांनी दीक्षाही केली नसती. आता इथे महत्वाचा मुद्दा असा आहे, साधू पुरुष काय करतो याचा विचार करायचा, साधू पुरुष काय सांगतो याचा विचार करणं महत्वाचं. डॉक्टर आहे, आपण आयसीयू मध्ये पडलेलो आहोत, डॉक्टर गोड खायला, आपला डायबिटीस वाढलेला आहे. आयसीयू मध्ये पडलेल्या माणसांनी म्हणायचं नाही तुम्ही गोड खाता म्हणून मी गोड खातो म्हणून. नाही, तो काय करतो याच्यावर जायचं नाही. अरे तो आयसीयू मध्ये पडलाय, तू आजारी आहेस, तुला ते जे सांगतोय ना, हे खाऊ नको, हे खा, या गोळ्या घे, ते केलंच पाहिजे. कशासाठी? ही गोष्ट मला जे अनुकूल आहे, मला जे अनुकूल आहे असं माहित नाही, आणि जे खरंच अनुकूल आहे अशा परिपूर्ण अनुकूल असलेल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी त्या तज्ञ असलेल्या व्यक्तीचं वक्तव्य महत्वाचं. मग असा अनुकूलतेची प्राप्ती करून देणारा जो, त्याच्या ठिकाणी अत्यंत विश्वास माझा नसून का असला पाहिजे. जोपर्यंत माझा विश्वास त्याच्या ठिकाणी नसेल तोपर्यंत मला माझ्या इच्छित असलेल्या वस्तूची प्राप्ती होणार. जसं की
व्यवहारामध्ये काही व्यवहार आम्हाला करायचा, एक तासाभराने ती आम्हाला वस्तू पाहिजे आणि ती वस्तू आम्हाला पाहिजेत म्हटल्यानंतर दुकानदार म्हणतो आत्ता पैसे भर आणि 1 तासाने वस्तू ती तुझ्या घरी येईल. काही कालावधी त्याचा असेल त्यांनी घरी येईल. जर मी तिथे अविश्वास दाखवला, नाही नाही मी वस्तू आल्याशिवाय पैसे नाही देणार आणि घरी पाठवायचे, बहुतांश दुकानदार तसं करणार, पाठवणार नाही. ते म्हणतात अविश्वासच दाखवतोय म्हटल्यानंतर हा पैसे देईल याच्यावरही आमचा विश्वास नाही. जो विश्वासी असतो त्याच्यावरच विश्वास लोक ठेवतात. द्रोणाचार्यांचं उदाहरण सगळ्यांना माहिती असलेलं, परिचित असलेलं आणि वारंवार पुढे येणार ते एक उदाहरण. विश्वासी कोण आहे? युधिष्ठिर. त्यालाच विचारलं पाहिजे, भले शत्रू पक्षात असे नका, तो विश्वासू आहे आणि विश्वासू असलेला तो, त्यालाच विचारलं पाहिजे तो काय करेल. विश्वासघात तो नाही का, आणि विश्वासघात हा क्लेश आहे. आपण त्याचं चिंतन करून आलो, विचारसागरामध्ये त्याचं चिंतन आपण सातत्याने करतो. पाठाचीच वेळ असल्यामुळे अनावर्तीने हे शब्द बाहेर पडतायत. असो, अत्यंत असा विश्वास मात्र त्यांच्या ठिकाणी असला पाहिजे. जोपर्यंत तसा विश्वास अर्थात श्रद्धा माझ्या ठिकाणी नसेल तोपर्यंत मात्र मला इच्छित असलेल्या गोष्टीची प्राप्ती कधीही संभवणार नाही. ही श्रद्धा मात्र आवश्यक आहे. आदी मध्याला आणि अंताला श्रद्धा आहेच. श्रद्धा नाही असं तुळशी दल आहे, तुळशी दलाचं वर्णन करीत असताना खाली कोण, मध्यात कोण, टोकाला कोण याचं वर्णन केलं. हाताचं वर्णन, दररोज सकाळी हाताचं दर्शन घ्यावं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे असा असलेला हात, त्या हाताचं मी दर्शन करतो. माझा करंट असलेल्या हाताचं मी दर्शन करीत नाही. माझा हात करंट सुद्धा असू शकतो, काय रेषा आहेत त्याच्यावर, आणि त्या भाग्यरेषा उलट्या सुलट्या येत. म्हणजे जर भाग्यरेषेंचंच दर्शन घ्यायचं असलं असतं तर जो जगामध्ये सर्वात सुखी आणि ज्याला काहीच दुःख नाही अशा माणसांनी स्वतःच्या हाताचं दर्शन घ्यावं. बाकीच्यांनी म्हणजे आपल्यासारख्यांचं तर कामच नाही हाताकडे बघायचं, हात तोडून द्यावेत अशा स्थितीला असलेले. तसं नाही, तिथे संस्कार केला पाहिजे. तिथे असलेल्या देवतेची अभिव्यक्ती नाम मात्रे करून झाली पाहिजे. वा, त्या नामस्मरणाच्या माध्यमातून या देवाची नित्य प्रतिष्ठा या ठिकाणी आहे याचं ज्ञान, हे अर्थ ज्ञान, या पदार्थाचं ज्ञान, या ज्ञानाचं ज्ञान, या शास्त्राचं ज्ञान मला असलं पाहिजे. म्हणजे तो हात दर्शनीय आहे. दगड दर्शनीय असतो, त्रिकोणी असलेला दगड दर्शनीय आहे का? आम्ही म्हणतो हो देवा पांडुरंगाचा, दर्शनीय आहे का तो? नाही. का दर्शनीय नाही? देवत्व कुठे? जसं देवत्व प्राण प्रतिष्ठेने येतं ते देवत्व नाही. ब्रह्मचैतन्य सगळीकडे ते तुकाराम महाराजांनी सांगितले. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नो, हे सांगितलं त्यांनी. मला जसं अपेक्षित आहे मी चमत्कार को नमस्कार. चमत्कार होण्यासाठी शक्ती आवश्यक आहे, आणि जर शक्ती नसेल तर चमत्कार होणार. चमत्कृती होण्यासाठी शक्ती आवश्यक आहे. प्राणशक्ती जोपर्यंत माझ्या ठिकाणी नाही तोपर्यंत माझ्या माध्यमातून कोणतीही चमत्कारिक असलेली क्रिया होणार. चमत्कारिक असलेली क्रिया म्हणजे अनपेक्षित असलेली क्रिया असं समजा. शेजारच्याला वाटतं की मी हे करूच शकत नाही आणि तो ते करतो, चमत्कारिक क्रिया आहे. चमत्कार म्हणजे हवेतून काहीतरी काढलं असा त्याचा अर्थ इथे मला अपेक्षित नाही. कोणतीही क्रिया प्राणशक्ती असल्याशिवाय संभवणार नाही, आणि प्राणशक्ती नाही म्हणून तर तो गेलेला आहे ना. समजा तो मूर्त आहे, म्हणजे आता कल्पना करायची म्हणून मूर्त आहे आणि प्राणशक्ती आहे, तो स्मशानात जाईल काय? कल्पना करा. प्राणशक्ती आहे म्हणले की तो क्रिया करणारच, आणि तो मेलेला नाही ही गोष्टच आहे. पण जर कल्पना केली तर चला मला जाळायला असं म्हणेल काय तू? कधी शक्य नाही, ही गोष्ट होणार. प्राणशक्ती आहे म्हणजे शक्ती आहे म्हणून क्रिया होते. जर शक्ती नसेल तर क्रिया कधीही संभवणार नाही. तसं शक्तीचं भक्ती नावाने असलेलं जे रूप आहे ते नसेल तर ईश्वराची प्राप्ती ही कधी संभवणार नाही. कारण का? भक्ती ही क्रियात्मक आहे, भक्ती ही भेदात्मक आहे, ती होणारच नाही तिच्याशिवाय.
ती असलीच पाहिजे. राधा श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी राधा असलीच पाहिजे. जोपर्यंत राधा धारा रूपाने माझ्या शरीरात आहे तोपर्यंत काही मला प्राप्ती होणार नाही श्रीकृष्णाची, कारण का ती उलटी आहे. योगशास्त्राचं थोडंसं वर्णन आहे. जी महाकुंडलिनी आमच्या देहामध्ये सांगितली, त्या देहामध्ये असलेल्या महाकुंडलिनीला राधा म्हटली. आणि जे शिवतत्व सहस्त्रारामध्ये स्थित आहे त्याला श्रीकृष्ण असं म्हटलं. तर खाली असलेली जी महाकुंडलिनी की जी सोहम भावाच्या बाह्या पसरून राहते, पसरते आणि मग आलिंगन देते, मग एकरूप होते, अशी जी सोहम भावाच्या बाह्या असलेली, हात असलेली कुंडलिनी राधा उलटी आहे, कारण का ती झोपलेली आहे. जर ती जागृत राहिली असती तर आम्हाला ज्ञान झालं असतं. ज्या अर्थी आम्हाला ज्ञान नाही, ज्या अर्थी आमच्या ठिकाणी श्रद्धाभाव नाही, ज्या अर्थी आमच्या ठिकाणी ईश्वरासक्ती परिपूर्ण नाही, ज्या अर्थी आमची मनोवृत्ती विषयांकडे धावते, त्या अर्थी आमच्या ठिकाणी असलेली राधा राधा नाही धारा आहे असं आम्हाला चिंतन करावं. अर्थापत्तीने मी बोलतो. राधेच्या उलट काय होतं? धारा. मग धारा काय काम करते? काही काम करीत नाही. चाललेला जो प्रपंचाचा प्रवाह आहे तो धारेने चालूच आहे. जशाला तसा चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला बदल करता येईल आणि आम्हाला त्याच्यातून बदल करायचा आहे म्हटल्यानंतर विषयाभिमुख असलेली जी प्रवृत्ती आहे आमची, ती विषयाभिमुख असलेली प्रवृत्ती कृष्णाच्या ठिकाणी कृष्णाकडे प्रवृत्त जर करायची असेल, म्हणजेच विषयापासून निवृत्त करून श्रीकृष्णाच्या भेटीसाठी म्हणून प्रवृत्त करायची असेल, तिकडे तिची प्रवृत्ती द्यायची असेल, म्हणजे एका अर्थाने श्रीकृष्ण कामी जर आम्हाला प्रवृत्ती आमची करायची असेल तर आम्हाला राधेची धारा करावी लागेल. राधेची धारा करावी लागेल म्हणजे होते का? नाही. राधेची धारेची राधा करता येते का? नाही करता येत. काय करायला लागतं त्याच्यासाठी? आम्हाला कसं काय करता येईल? मला बरेच वाटलं हो करतो, तसं होत नसतं. तसं कसं होईल? हा पदार्थ उलटा पडलेला आहे आणि मी चिंतन करतो हा पदार्थच उलटा होऊ दे, कसं होईल? असा कसा होतो तो पदार्थ? नाही, आम्हाला काहीतरी क्रिया करावी लागेल. जोपर्यंत आम्ही काहीतरी क्रिया करीत नाही तोपर्यंत मात्र ती गोष्ट होणार नाही. अशी जी धारा आहे त्या धारेला राधा करायचं आहे. राधा करणं एवढंच आपलं काम आहे. राधेला सांगावं लागत नाही श्रीकृष्णाला जाऊन भेट म्हणून. ती जातेच आणि जाताना आपल्यालाही घेऊन जाते. तिच्यासोबत सखी नाहीत का? मग कुठे ना कुठेतरी आपलं स्थान निर्माण ती घेऊन जातेच, परमतत्वाला घेऊन जातेच. महाकुंडलिनी शक्ती अनाहताचं भेदन जेवढी करते तेवढी जीवात्म्याला मांडीवर बसून घेऊन जाते. शक्तीची या अंकी वाढविशी कौतुकी. शक्तीच्या अंकामध्ये मी बसलेलो तो जीवात्मा, पण अनाहतापर्यंत ती यायला पाहिजे तिथे, म्हणजे ती आम्हाला मांडीवर घेते आणि पुढे घेऊन जाते. आता मांडीवर घेणं, कडेवर घेणं म्हणजे किती समर्पितता असली पाहिजेत, किती शरणागती असली पाहिजेत, किती अनन्यता असली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं आम्हाला चिंतन करा. अनन्यता पाहिजेत, निरपराधपणा पाहिजेत, निष्कपटता पाहिजेत, अदांभिकता आमच्या ठिकाणी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आमच्या ठिकाणी असल्या पाहिजेत. कोणाच्या विषयी असल्या पाहिजेत? शक्तीच्या विषयी काही उपयोग नाही. अरे जागृत नसलेल्या शक्तीविषयी या सगळ्या गोष्टी ठेवल्या काय उपयोग आहे? दगड्याविषयी कोणताही भाव ठेवला उपयोग काय? तो डोक्यात पडल्यावर लागणारच. शक्तीविषयी कोणताही भाव मनामध्ये ठेवून अशा उलट असलेल्या काही उपयोग होत नसतो. कुणाविषयी ठेवायला पाहिजे तेच चिंतन आपल्याला करायचं. कोणाविषयी ठेवावा? अत्यंत विश्वास, श्रद्धा कोणाविषयी असावी? श्री गुरूंविषयी असली पाहिजेत, याचं ते उत्तर. अशी असलेली जी धारा, त्या धारेला राधा मला करायचे म्हटल्यानंतर श्री गुरु कृपा ही आवश्यक आहे आणि श्री गुरूंचा शक्तिपात आवश्यक आहे. श्री गुरूंचा कृपा कटाक्ष अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत कोणतीही गोष्ट, दीक्षा, त्यांची कृपा, त्यांच्या सामर्थ्याचं प्रदान, त्यांच्या सामर्थ्याचं संक्रमण, आत्मसुखाच्या बाळ लेणीचा अलंकार माझ्या ठिकाणी येत नाही, त्यांनी मी अलंकृत होत नाही, तोपर्यंत ही शक्ती काही आमच्यासाठी म्हणून सरळ होत नाही. आमच्यासाठी म्हणून पुन्हा ही महाठगिनी राहते. कबीरांनी वर्णन. कबीर म्हणते
मायाच आहे. जोपर्यंत ती सरळ होत नाही तोपर्यंत मायाच आहे. वाकडी आहे, 3.5 वेटोळे घालू नये म्हणजे वाकडी आहे. आणि वाकडी आहे म्हणजे माझ्यासाठी वाकडी आहे. कारण का ती प्रपंचाकडे घेऊन जाणारी, प्रपंचाला प्रवृत्त करणारी आणि अज्ञानाचं आवरण ठेवणारी, अविद्येने ग्रासणारी, या सगळ्या गोष्टी करणारी. म्हणून ती महाठगिनी आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन ती बसते आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं स्वरूप दाखवते. कबीर म्हणते माया महाठगिनी अमजानी. बरोबर आहे, ठीक. काहू के कमला होई बैठी. कुठे ती कमला आहे? कुठे कमला? म्हणजे विष्णूची पत्नी कमला झाली तीच. ब्रह्मा की ब्रह्मानी, ब्रह्माच्या ठिकाणी सरस्वती रूपानी तीच आहे. शिव की भवन भवानी. आता ज्याचं भवन नाही त्याची भवन भवानी ती कशी काय आहे कोण असतो? तो राहतो कुठे? स्मशानात. आता तिथं कोणतं भवन आहे? ते हे सगळं हाडा सापाचं सगळं भवन त्याची ती भवानी. कोण आहे? तीच. एका ठिकाणी न राहता सगळीकडे तीच राहती. म्हणजे हे सगळी झाली अति उच्च असलेल्या शक्तीची रूप. आमच्या ठिकाणी पंडाकी मूर्ती होय बैठी म्हणतात. म्हणजे ब्राह्मण लोक, पंडित लोक, कर्मकांडी लोक यांची काय झाली म्हणतात? माया. मूर्ती आम्ही मूर्तीला असे व्हायचं नाही आत यायचं नाही सगळ्या गोष्टी. हा, धर्मशास्त्र आहे, बरोबर आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हा जो भक्तीच्या विना असलेला अट्टहास आहे, त्या अट्टहासाची मी थट्टा करतो. शास्त्राची थट्टा करणं अपेक्षित नाही. शास्त्र ते आहे ते बरोबर आहे. गाभाऱ्यामध्ये आम्ही जाताच कामा नये. आम्ही लांबूनच दर्शन घेतलं पाहिजे. आपला काय तो अधिकार की पवित्र असलेल्या, अभिव्यक्त झालेल्या, कल्याणकारी असलेल्या, कृपा करणाऱ्या शक्तीच्या उपाधीच्या ठिकाणी, त्या अभिव्यक्तीच्या ठिकाणी आम्ही जाऊन स्पर्श करावा. ज्याचं अंतःकरण शुद्ध झाले त्यांनी करावा. 16 शब्दाचा अर्थ काय? 16 शब्दाचा हा अर्थ हाच आहे. मी भले बाहेरून शुद्ध झालो आणि देवपूजा करीत असताना कामनादिकांचा संचार माझ्यात झाला. 16 आहे. 16 नाही. पितांबर घातलंय मी, चांगलं रेशमी वस्त्र घेतलंय मी, गंध लावलंय, मग 16 झाला? नाही, 16 नाही. हा 16 नाही, हा 16 आहे. का? अंतःकरण वृत्तीला कामनादिकांचा स्पर्श झाला. मग 16पणा काय आहे? तर 16पणा अंतःकरण वृत्ती देवतेच्या ठिकाणी एकनिष्ठ होणं, हा 16पणा. मग बाहेरचा नसावा काय? बाहेरचा पाहिजेत आम्हाला काहीतरी पाहिजेत म्हणल्यानंतर बाहेरचाही 16पणा पाहिजेत. असा म्हणजे धूत वस्त्र पाहिजेत. अगदी चांगलं कोणतंही भारी घालावं असं मला नाही म्हणायचं. धूत वस्त्र, धुतलेलं वस्त्र आवश्यक आहे. आणि अंतःकरण वृत्ती तीही धुतलेलीच असावी. माणसाने धुतलेल्या तांदळासारखा असावं, काहीच त्याच्यावर असता कामा नये. पांढरटपणा कुठून तरी आलेला तोही गेला पाहिजे. म्हणजे काय होतं? अन्न सिद्धीसाठी तो जो तांदूळ आहे तो सिद्ध होतो. आता काही राहत नाही, शिजवले की खायचं, बाकीची प्रक्रिया राहत नाही. धुवाधुवीची प्रक्रिया तिथे नाही, कोणतंही वेगळं काम करण्याची प्रक्रिया तिथे नाही. तिथे मात्र ही प्रक्रिया असली. अशा पद्धतीची जी माया ही सगळ्या ठिकाणी आहे. आणि ती सगळ्या ठिकाणी राहून काय काम करते? हो, हा शिवभक्त आहे, हा विष्णू भक्त आहे. आता उद्यापासून गणपती, हा गणपती आहे. पुढे झाले की नवरात्र, हा शाक्त आहे. असं सगळीकडं विभागाने दाखवून देते. आणि सगळीकडं व्यासांच्या मुखातूनही बोलून घेते. शिवपुराण सांगताना म्हणते शिवश्रेष्ठ आहे, विष्णू पुराण सांगताना म्हणते विष्णू श्रेष्ठ आहे, शिव त्याचा परम भक्त. शिवपुराणात म्हणते विष्णू सर्वोत्तम शिवोपासक. गणेशाचं वर्णन करता म्हणते गणेशापासून शिव विष्णूची उत्पत्ती आहे. काय समजता तुम्ही? ब्रह्मपुराण सांग, ब्रह्मानी उत्पत्ती केली म्हणून हे सगळे. आणि देवी पुराण सांगताना, देवी भागवत सांगताना अहो शक्तीच नसेल तर हे देवता आहेत का? सगळ्या स्वरूपाने वर्णन. कोणाच्या मुखातून? व्यास. हा, व्यास जशी शक्ती अभिव्यक्त होते त्या शक्तीला नृत्य करण्यासाठी स्वतःच्या लेखणीचं, स्वतःच्या असलेल्या पुढच्या पत्राचा मंडप देत आहेत. नाच म्हणून कसं नाचायचं? हा, नाचलं सुंदरच पाहिजे, कारण का लेखणी माझ्या हातात नाचते सुंदरच. शास्त्राला विरुद्ध अशी नाचतच नाही. आणि आपल्या ठिकाणी
देवपूजा करायची, चला बाहेर जाऊ, हे उलट नाचणं. म्हणजे असं नाचता नाचता मागे मागे जाते. आपल्या तिथे तशी नाचत. आणि श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर महाराज चालू होते ना. महाराज म्हणजे श्रीकृष्णाच्या अवतीभोवतीच फिरणार का दुसरीकडे जाऊन फिरणार? आमचं कसं असतं, दिंडीमध्ये आम्ही चालू लागलो, चौफाळ्यातून ज्ञानोबाच्या मठापर्यंत जाऊस तर 4 वेळा आम्ही बाजूला जातो. आणि विणेकऱ्याचं महाराजांचं लक्ष नाही म्हणलं की मागच्या मागे देवदर्शनाला आम्ही निघालो. हे नाचणं आपलं, हे नाचणं मायेचं आहे. आणि कशात नाचतोय? दिंडीमध्ये. काय माणसं असतील. अरे मायेतून मुक्त होण्यासाठी नृत्य भजनामध्ये करायचं का मायेत जाण्यासाठी नृत्य भजनामध्ये करायचं? करून भजन करीत असताना सत्व गुणच आवश्यक आहे. भजन करीत असताना तमोगुण नसलाच पाहिजे. आणि तमोगुणाने भजन करीत नाहीत का? करतात ना लोक तमोगुणाने भजन. नाहीत असं कसं? तमोगुणाने भजन करतात, माहित नाही आम्हाला. अहो चालीला होतात ना तमोगुणी, मग ते तमोगुणी भजनी मंडळ. तमोगुणी भजनी मंडळ असता कामा नये. अशी जी माया, त्या मायेला तिला जो नियंत्रित करणारा असेल, त्या नियंत्रित करणारा जो नियंत्रक, त्या नियंत्रकाच्या ठिकाणीच आम्हाला श्रद्धाभाव जोपर्यंत आम्ही ठेवत नाही, त्याला जोपर्यंत आम्ही शरण जात नाही, तोपर्यंत मात्र उलटी असलेली धारा राधा होणार. ती एकदा राधा झाली की तिला सांगावं लागत नाही, तिचं ती सोहम भावाच्या बाह्या पसरते. हात तिचे सोहमचेच आहेत, तिचे दुसरे हात नाहीत तिला. मग ती काय करते? सोहम भावाच्या बाह्या पसरते आणि जीवात्म्याला घेऊन जायचं विसरत नाही. तिचं ते काम आहे. मातृत्व तिथे आहे, ते अभिव्यक्त माझ्यासाठी करायचंय, ही गोष्ट आम्हाला करावी लागेल. हाच तर परमार्थ आहे. एकदा मातृत्व त्या धारेच्या ठिकाणी राधा रूपाने आम्ही माझ्यासाठी अभिव्यक्त केलं, असलेलंच जागृत केलं, असलेलंच माझ्यावर प्रेम वर्षाव करण्यासाठी निर्माण केलं, तर काय होईल? ती मला घेऊन जायचं विसरेल काय? आई आहे. आई लेकराला घेऊन जायचं विसरते काय? नाही, कधी विसरत नाही. कुठेही असू दे लेकरू, तिकडेच ती धावते. असं आहे ते. लेकरू बाहेर खेळायला सोडलं, आई घरात असते आणि आईला कुठेतरी जायचंय, काहीतरी काम आहे आणि ती गुंतणार आहे. आणि पोरग दिसत नाही कुठं म्हणलं की ती पहिल्यांदा शोधायला येते, सगळी कामं सोडून आवरावरी सगळी सोडते आणि कुठं गेले हे ते पाहायला येते. तसं एकदा धारेची राधा झाली की पुन्हा परमार्थ मार्गातून परतीचा प्रवास, परतीचं तिकीट नाही. उठली ना एकदा, जागृत झाली ना, संपला विषय. आता नाही, आम्ही भले विषयाकडे धावू. विषयाकडे धावायला गेलं तर ते मल निस्सारणाचं, विक्षेप निस्सारणाचं, कर्माचा निसरा करण्याचं जे काम आहे, ते काम 2 मिनिट बाजूला ठेवते. हा कुठे गेलाय म्हणून आपल्याला हुडकायला ती बाहेर जाऊच देत नाही. मग त्याच्यातून काय होतं? परमार्थ करीत असताना माझ्या विषयाभिमुख होणाऱ्या प्रवृत्तीच्या माध्यमातून मला होणारं दुःख दिसायला लागतं. आणि आम्ही म्हणतो परमार्थ करीत नव्हतो तोपर्यंत सुखी होतो, आणि परमार्थ करू लागलो की दुःख झालं. दीक्षा घेतली आणि दुःख झालं. महात्म्याचा सेवक झालो आणि दुःखात पडलो. अरे कसं काय पडला? महात्म्याच्या दीक्षेने पडला काय? नाही. महात्म्याच्या कृपेने पडला काय? नाही. पडला कशामुळे? दुःखाची तू इच्छा करू लागला, तिकडे पळू लागला. आणि तिकडे पळू नाही द्यायचं, हे दायित्व शक्तीच आहे. आणि शक्तीला फक्त शासन जमतं, दुसरं काही जमत. ते शासन करते. शासन करते म्हणजे का? बाहेर का गेला? मग बाहेर का गेला म्हणल्यावर आत यायच्या आधी पहिल्यांदा शिक्षा देते काहीतरी. आईचं तसंच असतं. आई तसंच करते. मी सांगितलं होतं ना बाहेर नाही जायचं. का गेला बाहेर? बाहेर गेला ना, मग आत यायचं नाही. मग रडला, मग रडायला लागला की मग 2 वेळा मारते ती आणि मग आत घेते. असं आहे ते. सांगावं लागतं. मग आई शिक्षा देत नाही का? शिक्षेसाठी शिक्षा आहे का उन्नतीसाठी शिक्षा आहे? शिक्षेसाठी शिक्षा नाही, ती उन्नती व्हावी म्हणून शिक्षा आहे. पण त्याच्यासाठी आम्हाला व्हावं काय लागेल? निष्कपट व्हावं लागेल, निरपराधी व्हावं लागेल, अदांभिक व्हावं लागेल, अनन्य गतिक व्हावं लागेल, अनिंदक व्हावं लागेल, आणि सर्व धर्मांपरित्यज्यता आमच्या ठिकाणी आली. असा मी व्हायला पाहिजे. पण ते शक्तीच्या ठिकाणी असून काही उपयोग नाही.
शक्तीच्या ठिकाणी असा भाव दाखवून शक्ती जेवढी प्रसन्न होणार नाही तेवढी प्रसन्न जो नियंत्रक श्री गुरु त्याच्या ठिकाणी दाखवल्यानंतर ती होते. तोपर्यंत ती होत नसते. निरपराधता, निष्कपटता कोणाविषयी असावी? ती निष्कपटता श्री गुरूंविषयी असावी. म्हणून असा जो अत्यंत विश्वास, ती श्रद्धा परमार्थ मार्गाला आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये भाव असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत आमच्याकडून होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा चिकित्सा हिशोब विचारला जाणार. अरे हे कशासाठी केलं? निष्कपट नाही, साशंक आहे प्रवृत्तीची. आपल्याविषयी दुसऱ्याची प्रवृत्ती साशंक आहे म्हणल्यानंतर तो 2 वेळा विचार करेल यांनी ही गोष्ट का केली. आणि निशंक आहे, द्रोणाचार्यासारखा युधिष्ठिराविषयी निशंक आहे, हा खोटं बोलत नाही, याला जाऊन विचारलं पाहिजे काय माझा पुत्र मेला की नाही. एवढी मोठी गोष्ट आहे. संसारामध्ये प्रपंचामध्ये असलेलं मरणाच्या पेक्षाही मोठं दुःख कोणतं आहे तर ते पुत्र दुःख. मग असा असलेल्या दुःखाचा निर्णय, त्याचा निश्चय, त्याचा निर्णय करायचा आहे. ते खरंच झाले का हे विचारायचंय. कोणाला विचारायचं? आपण जाऊन प्रेत पाहावं का सत्य बोलणाऱ्या युधिष्ठिराला जाऊन विचारावं? प्रेत पाहण्यासाठी म्हणून गेले ते म्हणले हा म्हणाला की झालेली आहे ती गोष्ट, खरी आहे गोष्ट, तिकडे गेले ती. असा जो विश्वास साशंकतेत नसतो, निशंकतेत ही गोष्ट असते. तशी निशंकता श्री गुरूंच्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि तशी निशंकता श्री गुरूंच्या ठिकाणी असेल तर शक्ती ही निशंक होते. आणि शक्ती एकदा निशंक झाली की ती आपल्याला संशयामध्ये पडू देत नाही. आणि आपणच जर साशंक श्री गुरु भक्तीमध्ये असो, श्रद्धेविषयी असो, तर शक्तीला मात्र, मायेला मात्र संशयासारखं दुसरं व्यासपीठ कोणतं? अहो संशयच तिचं व्यासपीठ. आम्ही बोलायला बसलो हे आमचं व्यासपीठ, तसं संशय रूपी तिचं व्यासपीठ. म्हणून तर विवेकावरी आदर माऊली म्हणतात. संशय नको. संशय असला म्हणजे काम होत नाही. संशयात्मा विनश्यती, संशय असला म्हणजे मेला, त्याचा विनाश होतो, तो नष्ट होतो, असा त्याचा अर्थ नाही. संशय आहे ही गोष्ट वाईट नाही, संशयाची निवृत्ती न करणं ही गोष्ट वाईट आहे. संशय येऊ दे ना, कोण नाही म्हणत, संशय आहेच, पण त्याची निवृत्ती न करणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. निवृत्ती केली पाहिजे. अहो दुःख आहे माझ्या ठिकाणी, मग दुःख निवृत्तीचा, दारिद्र्यता आहे, दारिद्र्य निवृत्तीचा प्रयत्न केला पाहिजे. मग दारिद्र्य निवृत्तीचा प्रयत्न करणारा धने करून गरीब जरी असला तरी तेजे करून गरीब नसतो, तेज पुंज असतो. हा, त्याच्यापाशी खाण्यापिण्याची आपदा असेल पण प्रवृत्ती मात्र श्रीमंत असते. त्याला आपण म्हणायचं पवित्र कुळातला आहे हा, ते पवित्र कुळ. नाहीतर तुकाराम महाराजांपाशी स्वतःच्या खाण्यासाठी काही नव्हतं, मग ते काही दरिद्री म्हणायचे का? नाही, फार मोठा अपराध आहे, फार मोठा अपराध. ते काय आहेत? अत्यंत श्रीमंत आहेत. काय श्रीमंती त्यांच्या ठिकाणी? हे अभंग. आणि अभंगामध्ये काय सांगतायत? अहो निरपराधता असली पाहिजे, निष्कपटता असली पाहिजे आणि भाव असला. ज्यावेळी आमच्या अंतःकरणामध्ये असा श्रद्धा, असा भाव असेल, त्यावेळी आमच्या मुखातून येणारी प्रत्येक वाणी, प्रत्येक गोष्ट ईश्वराची सेवा आहे हे मला सांगायचं. आणि हे अखंड आहे, कारण का भाव अखंड आहे. आणि त्या भावाच्या माध्यमातून जे जे आमच्या ठिकाणाहून होईल ते सगळं अखंड असेल, ते सगळं अभंग असेल. आर्ष प्रस्फुरण आहे आणि आर्ष प्रस्फुरण अभंगच असतं, दुसरं काही नसतं. मग ते साधं वाक्य का असं ना, गणगण गणात बोध वाक्य आहे. अभंगासारखं काही मोठं नाही, कविता नाही, कोणतं सूक्त नाही, लहानच आहे, आर्ष प्रस्फुरण आहे ते. मग ते काय आहे? अभंगच आहे, कारण का त्याच्या ठिकाणी भंगता कोणतीच नाही. त्याच्या माध्यमातून तेच प्राप्त होणार, पण भाव असणं मात्र गरजेचं. जोपर्यंत आमच्या ठिकाणी भाव नाही तोपर्यंत आम्हाला भक्तीचीही प्राप्ती होणार. हे सगळं भक्तीच्या प्राप्तीसाठी करायचं. भक्तीची प्राप्ती झाली असता ईश्वराची प्राप्ती होईल, भगवंताची प्राप्ती होईल. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करायच्या. भावे वीण भक्ती बोलू नये. अरे भाव नाही, मग भक्तीची चर्चा तू करू नकोस.
अदांभिकता तुला कळणार नाही, कारण का भावच नाही. निष्कपटता तुला कळणार नाही, कारण का भावच नाही. निरपराधता नाही कळणार. या सगळ्या गोष्टी जर तुला कळणार नाहीत एका भावामुळं, आणि ह्या कळल्याशिवाय जर दुसरा पर्याय नाही, अपरिहार्य आहेत म्हटल्यानंतर भाव मात्र आवश्यक. भाव असेल तर ईश्वर तुम्हाला भाव देईल असं आम्हाला म्हणतो. भाव असणं गरजेचं आहे. असा जो भाव आमच्या ठिकाणी असला म्हणजे आमच्या ठिकाणी ईश्वराच्या सेवेची उपलब्धी आहे असं आम्हाला म्हणावं. ईश्वर कुठे नाही म्हणून सांगायचा. असं कोणतं क्षेत्र आहे, असा कोणता देश आहे, असा कोणता प्रदेश आहे, अशी कोणची स्थिती आहे, कोणता काल आहे की ज्याच्या ठिकाणी ज्या वेळेत तेथे ईश्वर नाही. ईश्वर सर्व भूताना. आणि पुढे सांगितलं महत्वाचं ठिकाण, हृदयेशेर्जुन तिष्ठती. अरे तिथे राहतो तो. कुठे राहतो? आत राहतो. सगळ्या भूतांच्या आत राहणारा ईश्वर आहे. म्हणजे ह्यांच्याहून सूक्ष्म तो आहे. सगळीकडे तो. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माय. सगळ्याला फिरवणारा तो आहे. जे जे फिरतं म्हणून दिसतंय, जे जे दिसतंय प्रतीतीला येते, त्याच्या अधिष्ठानी ईश्वरच आहे, त्याच्या अधिष्ठानी परब्रह्मच आहे, त्याच्या अधिष्ठानी श्री कृष्ण चैतन्यच, श्री विठ्ठल आहे. दुसरी कोणतीच गोष्ट त्याच्या ठिकाणी राहणार नाही. आणि अशाची मला प्राप्ती करून घ्यायची म्हटल्यानंतर भाव नको का? भाव असला पाहिजे. भाव आम्हाला कळला पाहिजे. भावाची आम्हाला प्राप्ती झाली, तोपर्यंत ही गोष्ट होणार नाही. आणि असा जो भाव आमच्या ठिकाणी असेल, त्या भावाच्या माध्यमातून अशा असलेल्या सर्वांतर्यामी असलेल्या ईश्वराची सेवा, उपासना, भजन, अनुष्ठान काही करायचं म्हटलं तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर मात्र देतात, अरे काहीही करा चालतं, कारण का तो प्रसन्न झालेला आहे तुझ्यावर. इतका मोठा भाव आहे ना, मग प्रसन्न झाला. मग काय म्हणावं? नाम घ्यायचं. घेतो ना. कोणतं? श्री विठ्ठल घेऊ, अनंत म्हणू, अच्युत म्हणू, अरे काही म्हण. जनाबाई बोल, अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या म्हणतात. विठ्ठल म्हणत नाहीत, विठोबा म्हणत नाहीत, विठाई म्हणत नाहीत, विठ्या म्हणतात. मग चालणार नाही का? चालणार. जे जे आम्ही बोलू ते ते तुझी उपासना आहे. शंकराचार्यांनी ही गोष्ट प्रतिपादन केली. आत्मात्मम गिरिजामती सहचरा प्राणात शरीरगृहम पूजा ते विधिधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरव यद यद कर्म करोति तद्दखिलम शंभो तवाराधनम. अरे आम्ही जे जे बोलू, जे जे करू ते ते सगळी तुझी आराधना आहे. कधी? ज्यावेळी माझ्या ठिकाणी भावावच्छेदक धर्म असेल त्यावेळी. जर माझ्या ठिकाणी भावावच्छेदक धर्म नसेल त्यावेळी माझ्या ठिकाणी भाव नाही. आणि माझ्या ठिकाणी भाव नाही म्हटल्यानंतर आम्हाला काटेकोरपणाने सांगितलेली सकाम असलेली उपासनाच करायची. त्याची सुद्धा फलश्रुती होते का नाही शास्त्राचा विचार आहे. आता आपल्याला नाही करायचं. कोणत्याही नावाने हाक मारल्यानंतर ईश्वर प्रसन्न व्हावा, विठ्या म्हटल्यानंतर ईश्वर प्रसन्न व्हावा, तो हसतो, बोलतो, येऊन भेटतो, ही गोष्ट व्हावी. तुकाराम महाराजांच्या पत्नी सौभाग्यवती जिजाबाई आईसाई, त्यांनी ईश्वराला, श्री विठ्ठलाला काळ्या म्हणून हाक मारली. मग काळ्या म्हटल्यानंतर ईश्वर रुसला काय? मला काळ्या म्हणाली? अरे मी नील रूपाचा, नील मेघश्याम, काळ्या म्हणली मला, असं म्हणून रुसला काय? नाही. तुकाराम महाराजांच्या आधी पाया त्यांच्या पडला. तुकाराम महाराजांच्या पाया पडलाच नाही, पण पाय हातात जिजाबाईंचा घेतला. का घेतला? अरे तिचा भाव आहे सगळ्यात मोठा. तुकाराम महाराजांनी ज्यांच्यावर कोणाची श्रद्धा नाही आणि त्याची श्रद्धा माझ्यावर परिपूर्ण आहे, अशा व्यक्तीवर त्यांची परिपूर्ण श्रद्धा आहे म्हटल्यानंतर त्याच्याविषयी किती श्रद्धा भगवान ठेवेल? तेही प्राणापर होत. माझ्या प्राणाहून आवडणारा कोण? तो आहे. मग त्याच्यामध्ये जिजाबाई पाय हातात धरेल, तो वाटेल ती गोष्ट करेल, असा आहे. कोणत्या नावाने प्रसन्न झाला?
काळ्या नाव आहे. कोणत्या सहस्रनामात काळ्या आलं? कोणत्या सहस्रनामात विठ्या आलं सांगा? 18 पुराण आहेत, त्यातली 5-10 तरी मी चाळली. मला विठ्या काही दिसलं नाही कुठं, काळ्या मला कुठं दिसलं नाही. हे दिसलं संत वाङ्मय. मग हे नाव आहे, हे नाव नाही. आपल्याला म्हटलं माझं नाव अमुक आहे, बाळासाहेब माझं नाव आहे, आणि 4 चौघामध्ये अय बाळ्या म्हणलं कसं वाटतं? चांगलं नाही वाटत, खवळतो. हा, तो मला एरवी बाळ्याच म्हणतो, त्यावेळी मी आनंदच होतो. अरे 4 चौघात बाळ्या म्हणायचं का, बाळासाहेब म्हणलं पाहिजे. तसं याच्याने प्रसन्न होतो का? नाही. कसं? पण तो पिता आहे आणि आजान मुलगा आहे, त्याचा लहान मुलगा आहे, त्याला माहित नाही पित्याला बाबा म्हणावं, पप्पा म्हणू नये, डॅडी म्हणू नये, त्याला माहित नाही. आणि त्याला हे माहित नाही की पित्याला काका म्हणू नये, कारण का ते चुलत्याचा शब्द आहे, काका म्हणजे चुलता. पण जर लहान असलेला मुलगा, अजाण असलेला मुलगा वडिलाला म्हणजे बापाला, बाप या शब्दात वजन आहे म्हणूनच वापरला असेल तुकाराम महाराजांनी शब्द, बाप, बापाला काका म्हटला म्हणजे बापापासून तो जो त्याचा पुत्र आहे तो वेगळा होतो काय, पारखा होतो काय? तुकाराम महाराज म्हणतात, बाळ बापा म्हणे काका, तरी का निरपराध पारिखा. अरे तो वेगळा होणार आहे का? काका म्हटला. काका शब्द चुलत्याचं बोधन करून देतो. जसं घट आहे, हा शब्द आहे, घट शब्द कोणाचं ज्ञान करून देईल? घटाचं ज्ञान करून देईल, कपाटाचं ज्ञान करून देतो. काका म्हटल्यानंतर काकाचं ज्ञान व्हायला पाहिजे, कपाटाचं ज्ञान व्हायला पाहिजे, म्हणजे बापाचं ज्ञान व्हायला पाहिजे. नाही, काकानी काकाच, बापानी बाप, घटानी घट, याच गोष्टी व्हायला पाहिजे. त्याच गोष्टी होतात, अशा गोष्टी होत नाहीत. कशामुळे होतात या गोष्टी? वाच्यतावच्छेदक धर्म, वाच्यतावच्छेदक धर्म, घटाचा जो घटत्व, तो घटाच्या शिवाय इतर असलेल्या कोणत्याही देशामध्ये राहत नाही. म्हणजे काय सांगतो थोडस. घटत्व धर्म आहे, घटाचा धर्म घटत्व, मनुष्याचा धर्म मनुष्यत्व. कुठे राहतो? मनुष्याच्या ठिकाणी राहतो. म्हणजे घटत्व हा धर्म घटाला सोडून असलेला जो दुसरा प्रदेश त्याच्या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे न्यून देश वृत्तीतही राहत नाही, म्हणजे कमी पडणार. मातीत नाही राहणार, पृथ्वीत्वात राहणार नाही. अधिक देश वृत्ती येतो म्हणून राहणार नाही, म्हणजे वेगळा देश झाला, अधिक झाला, त्याच्यातही तो राहणार नाही. वाच्यतावच्छेदक धर्माची व्याख्या अशी केलेली आहे, न्यून देशवृत्ती वा अधिक देशवृत्ती नसताना न राहता समान देशवृत्ती जो धर्म राहतो त्याला वाच्यतावच्छेदक धर्म म्हणायचं. जसं उदाहरण, घटाच्या ठिकाणी घटत्व हा वाच्यतावच्छेदक धर्मच राहतो, तो पटाच्या ठिकाणी राहणार नाही. का राहणार नाही? कारण का तो दुसरीकडे गेला, दुसऱ्या देशात गेला. ठीक, पृथ्वीत्व आहे का नाही घटाच्या ठिकाणी? मातीपासून झाला, पृथ्वीत्व घटाच्या ठिकाणी आहे, पृथ्वीत्वालाही वाच्यतावच्छेदक म्हणा ना, काय बिघडते? वाच्यतेचे, वाच्याचं अवच्छेदन करणारा, अवच्छिन्न करणारा असा धर्म, सगळ्यांपासून वेगळा करणारा, व्यावर्तक असलेला असा जो धर्म, तो पृथ्वीत्वाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. कारण घटाची उत्पत्ती पृथ्वी म्हणजे मातीपासून होते, मातीपासून ज्या अर्थी होते त्या अर्थी वाच्यतावच्छेदक धर्म हा पृथ्वीत्व ही घटाचा असला पाहिजे. का नाही असायला पाहिजेत? बरोबर आहे, असला पाहिजेत. का असत नाही? अहो, पृथ्वीत्वापासून पटाची उत्पत्ती आहे, कारण का पंचीकरण आहे. सगळं जेवढं निर्माण झालं त्यात पृथ्वीत्व नाही का? माझ्यात पृथ्वीत्व नाही का? आहे. म्हणजे घटत्वापेक्षा हा जो पृथ्वीत्व आहे तो पृथ्वीत्व वाच्यतावच्छेदक धर्म न होण्यासाठी कारण अधिक देशवृत्ती आहे त्याची, कारण का त्याच्याहून बाजूला राहिला मनुष्यत्व. दुसरं उदाहरण, ब्राह्मण आहे, ब्राह्मणाच्या ठिकाणी कोणता धर्म राहतो? हिंदू म्हणायचं नाही, तो सगळ्याच्या ठिकाणी असतो. आजकाल ती पद्धत निघालेली, ब्राह्मण म्हटलं की हिंदू आणि बाकीचे म्हणले की अजून काहीतरी वेगळं. तसं नाही, ब्राह्मणत्व हा धर्म त्याच्या ठिकाणी राहतो.
आता ब्राह्मण मनुष्य नाही का? क्षत्रियत्व धर्म राहतो, तो मनुष्य नाही का? मग मनुष्यत्व म्हणत आला. मनुष्यत्व हे त्याचं वाच्यतावच्छेद काय असं म्हणा, बाजूला काढणारे म्हणा, नाही म्हणता येत. कारण का ब्राह्मणत्व हा ब्राह्मणाचा वाच्यतावच्छेदक आहे, तो ब्राह्मणत्वानीच राहील, ब्राह्मणाच्या ठिकाणीच राहील. मनुष्यत्वानी क्षत्रिय सुद्धा होतील, वैश्य सुद्धा होतील, शूद्र सुद्धा येतील आणि वर्णबाह्य सुद्धा येतील. अधिक देशवृत्ती पशुत्व, मनुष्याला पशु म्हणावं काय? न्यून देशवृत्ती तर कसं येईल त्याच्यामध्ये? येणार नाही. समान देशवृत्ती, सगळ्या घटांच्या ठिकाणी राहणारा एक धर्म, घटत्व 100 घट असो, 1000 घट असो, किती घट असो, सगळ्याच्या ठिकाणी राहणारा एक धर्म, समान देशवृत्ती असलेला धर्म, वाच्यतावच्छेदक म्हणजे घटत्व. तसं म्हणजे घट म्हटल्यानंतर घटाचंच ज्ञान व्हायला पाहिजे असा जो नियम, त्या नियमामध्ये असल्यानंतर काका म्हणल्यानंतर बाप कसा आठवतो? बापाला काका म्हणायचं का? म्हणता नाही. आता बाळ म्हणतोय बाबा काका म्हणतात लोक, भाऊ म्हणतात, दादा म्हणतात. आता कसं काय करावं? म्हणता येत नाही, म्हणू नये ही गोष्ट खरी, पण अजाण असलेल्या बाळाने जर म्हटलं तर चालतं का? पारखा करतो का बाप? नाही करीत पारखा. बरोबर आहे. घरी आज जाऊन बोला, वडील असतील, काका इकडे या, काय करतील वडील? हसून इकडे येतील आणि हसून नंतर आता कोणाचे कसे मारामारी काय, ज्याचा त्याचा तो विचार, ज्याच्या त्याच्या घराच्या बाहेर मी आहे आत मी डोकावत नाही. डोकावण्याचं ठिकाण हे कॉम्प्युटर आहे आता फक्त मला आणि त्याच्याकडे मी पाहतही नाहीये फार काय जे असेल ते म्हणतात का नाही आज तू माझा पुतण्या झाला, आज पोरगा नाही तो माझा, आजपासून पुतण्या, असं होतं का? नाही, तसं होत का? होत नाही. कशामुळे होत नाही? हे तर नसलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, होऊ नये ही गोष्ट खरी आहे, होत नाही ही गोष्ट खरी आहे. असं जे म्हटलेलं आहे त्या म्हटल्याने असा जो भाव होत नाही, हे होत नाही. कशामुळे होत नाही? महाराजांनी एक सुंदर शब्द वापरला, ते म्हणतात निरपराध. अरे तो निरपराधी आहे, निष्कपट आहे आणि संपूर्ण शरणागत आहे वडिलाच्या ठिकाणी. लहान आहे तो. मग काका म्हटलं काय, मामा म्हटलं काय, काही म्हणू, कोणतंही नाव घेऊ, कोणतंही नाव घेतलं, अहो अगदी बोबड जरी तो बोलला तर माऊली विचुकी चाले म्हणतात. आईला नीट बोलता येत नाही का? लहान मुलाला बोलायला लागली की त्याच्यासारखंच बोलते, तिला नीट बोलता येत नाही, बोलते ना त्याच्यासारखं बोलायला चालू. का हो? निरपराध येतो, निष्कपट येतो, अजाण आहे, संपूर्ण शरणागत, त्याच्यामुळे ती बोलणार नाही. चालतं का? चालत नाही. चालतं का? चालतं एवढा त्याचा समर्पित भाव आहे. आई विना चाल तू काय, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज विठाबाई. विठ्ठलाला विठाबाई अंडज आहे म्हणजे पक्षिणीचं असणारं लहान पिलू की ज्याला उडता येत नाही, आणि त्या लहान असलेल्या पिलाचा किती समर्पण असेल आईच्या ठिकाणी. जर आईने चारा आणून नाही दिला तर ते पिल्लू 2 दिवसात मरेल, मरून जाईल, पण दुसऱ्याच्या मुखातून खाणार. इतका समर्पित भाव. त्याच्यामुळे ही गोष्ट होते, व्यवहारात होते, परमार्थात नाही होणार. असं कसं होईल? देव भक्तीचा भूकेला, ते भावाचा भूकेला, भाव पाहिला की ही गोष्ट होते. मग काय, काहीही म्हणा, मग विठ्या म्हणा, नाहीतर काय अजून वाटेल ते म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा. निष्कपट भावनेनी, अदांभिक असलेल्या भावनेनी, निरपराध असलेल्या भावनेनी, आर्ततेनी कोणतीही गोष्ट म्हणा, त्या अजामेळासारखं नारायण म्हणा, काही निष्कपटता, एकही वृत्ती त्यावेळी जागी राहता कामा नये. सगळ्या वृत्त्या त्या नामस्मरणाच्या ठिकाणीच लुब्ध झालेल्या पाहिजेत. असा ज्यावेळी भाव निर्माण होईल, अशी ज्यावेळी स्थिती निर्माण होईल, त्या स्थितीमध्ये घेतलेलं नामस्मरण, त्या स्थितीमध्ये पुकारलेली हाक, दिलेली हाक, मंत्रहीन असो, क्रियाहीन असो वा भक्तिहीन असो, कशी असो तो ऐकतोच. अशा पद्धतीचं आहे. मग ते म्हणतात पारखा होतो, पारखा होत नाही. का होत नाही?
काय त्याच्या ठिकाणी? अहो जसा भाव आहे तसा तो कोड पुरवण्यासाठी येतो पुढे. गोड भाव पाहिजेत ही मात्र गोष्ट खरी. तुकाराम महाराज म्हणतात जैसा तैसा भाव गोड. अरे गोड भाव पाहिजे, दुसरा भाव नको. गोड भाव असेल तर मी कोड पुरवतो. आणि कसं पुरवतो? जसा भाव गोड आहे तसा मी कोड पुरवतो. भाव गोड पूर्वी कोड जैसे तैसे असं म्हटलं, तुझा भाव गोड आहे ना, काहीही करून मी तुझे इच्छा पूर्ण करणार, हे एक अर्थ. वा, जसा भाव आहे तुझा त्या पद्धतीतच मी तुझे कोड पुरवणार. दुसरा, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि. आरसा म्हणतो सगळ्यांना, आरसा हे सगळ्यांना सांगतो. अरे तुम्हाला कसं पाहिजे, कसं दिसताय तुम्ही? मला जोपर्यंत तुम्ही शरणागत होत नाही, म्हणजे माझ्या समोर येऊन थांबत नाही, तोपर्यंत तुम्ही कसे दिसताय तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही कसे आहात, जशी आहात तशी मी दाखवतो. आरसा म्हणत नाही की मी तुला सुंदर दाखवतो म्हणून, नाही. हा, काही आरसे विकृत केलेले, ती गोष्ट निराळी, ते चेष्टेसाठी केलेली, की पातळ असलेल्या माणसाला जाड दाखवावं आणि जाड असलेल्या माणसाला पातळ दाखवावं. वा, सुंदर असलेल्या चेहऱ्याला विद्रुप दाखवावं, नाकच मोठं करून दाखवतो, कुठं डोळेच बारीक करून दाखवतो. त्या आरशाचं चिंतन नाही. घरातला आरसा दररोज गंध लावायला आपण वापरतो. रंगनाथ महाराज परभणीकरांची एक गोष्ट मला आठवली, जी मी श्रवण केलेली होती. दादा महाराज साखरेंकडे ते शिकायला होते. एक दिवशी ते त्यांचा नियम काय असेल, पहाटे उठणे वगैरे, ते बसले. दादा महाराज तिथून चालले होते आणि यांनी आरसा घेतला आणि आरसा घेऊन गंध लावायला लागले. आणि दादांनी ते पाहिलं आणि दादांनी पाहिल्यानंतर म्हणले, सजव सजव, सगळ्या शरीराला अजून सजव. असं म्हटले. तो धक्का पोचला, दीक्षा झाली म्हणा, सामर्थ्य वैराग्याची दुणीव झाली आणि आरसा जो पडला तो आरसा पुन्हा घेतलाच नाही. ठरवलं त्या दिवशी की आरशात पाहायचं नाही, गंध लावायचं असेल तसं. वैराग्याची दुणीव चढे झाली ती गोष्ट. मग आम्ही आरसा घेतो गंध लावायला, घ्या. मी ही गोष्ट घेऊ नका म्हणून सांगितलेली नाही, घेतली पाहिजे. एवढ्या लोकांसमोर बसायचे म्हणल्यावर गंध तर नीट पाहिजेत. बाकी कसंही वेडवाकडं बोललं तरी चालेल, श्रोते ऐकतातच. असा सगळ्यांना भ्रम आहे, तो नाही. तसं नाही. त्याला जसं शरण जावं तसं तो दाखवेल. जैसा तैसा भाव गोड पूर्वी कोड विठ्ठल. कोण पुरवतो? विठ्ठल पुरवतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जसा भाव असेल त्या पद्धतीमध्ये ते कोड पुरवतो. रडू लागला मुलगा की आई त्याला जेवण देते. फिरायला जायचंय म्हणला तरी रडतोच, जेवायचंय म्हटलं तरी रडतोच, काखेला घ्यायचंय म्हणलं तरी रडतोच. अरे सगळ्या गोष्टी रडूनच मागतो. पण भाव आई ओळखते का कोण ओळखतं? आता काय पाहिजे आम्हाला दुसरं कळतच नाही. भक्ती संप्रदायामध्ये असं सांगतात, हसून श्रीहरीची भेट होत नाही, क्रिया करून श्रीहरीची भेट होत नाही. श्री विठ्ठल तसा प्राप्त कधी होणार नाही. कशाने प्राप्त होईल? अरे त्याच्या नावाने रडत बसा, अश्रुडा, मग तू ये. भक्ती संप्रदायात सांगितलेली गोष्ट. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. कसा फोडला पाहिजे? भाव. भावामध्ये भिजलेलं नाम आलं पाहिजे, नाहीतर कोरड दक्षिणा कोरडी देत नाही आम्ही. आणि तुम्ही नाम द्यायला लागला कोरड, कसं चालेल? देत नाही का? सत्यनारायण झाला असेल सगळ्या. 1 रुपया जो वरचा शगुन देतो, कसा? पाण्यात बुडवून द्या. पाण्यात, अरे ओली होईल ना, होऊ दे, पाण्यात बुडवून दे. कशासाठी? पाण्यात बुडून, म्हणजे भिजलेलं पाहिजे. आणि आम्ही नाव, हो रामकृष्ण हरी, आणि चाललंय आमचा विचार तिसरीकडं, आज हे करायचं, कोरड कोरड चालू. भाव भिजलेलाच पाहिजे, भिजलेलं असंच नामस्मरण पाहिजे. कधी होईल ते? म्हणून भक्तिशास्त्र सांगतो, असा तसा श्री विठ्ठल मिळणार नाही, असा तसा श्रीकृष्ण भेटणार नाही. त्याला आम्हाला भेटावं लागेल. कसं भेटावं लागेल? त्याच्या ठिकाणी असलेल्या भावाची अभिव्यक्ती आमच्या ठिकाणी झालीच पाहिजे. कशाच्या माध्यमातून होते? केवळ सात्विक भावाच्या माध्यमातून होते, इतर भावाच्या माध्यमातून होत नाही. ते अष्टसात्विक काहीही होईल, ते व्हायला पाहिजे. लक्षण आहे ते फार मोठं, प्रगतीचं लक्षण आहे.
ईश्वराच्या आगमनाच्या दिशेने येणाऱ्या पुढे धावणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींच्या भेटीचं ते लक्षण. ईश्वर यायला भूकंप होती, मूर्छा येईल, रडणं होईल, घेरी येईल, पडेन, हसेन, काय वाटेल ते करेन, उन्मत्त होऊन भजन करेन, सगळ्या गोष्टी होतील. कशामुळे होतील? ते असेल तर. असा जर आमच्या ठिकाणी भाव असेल तर तो आमचे कोड पुरवणार नाही का? पुरवणार. कसे पुरवणार? काहीही करून पुरवणार. जैसे तैसा पुरवणार, त्यात काही वाद नाही. काय पाहिजे ते तो देणार. पुढे म्हणतात आम्ही असं सगळं नाव घेतो, विठ्ठलाला नसलेलं नावही विठ्या म्हटलो, काय म्हटलो, वाटल ते म्हटलो. कशासाठी? काय म्हणजे असं म्हटलं तर काही गोंधळ होतो का? नाही. उदाहरण देतात मला, अरे साखर आहे, साखरेला मी दगड म्हटलो, आणि साखरेला जर दगड म्हटलो तर त्या साखरेची जी गोडी आहे ती गोडी जाणार आहे का निघून कुठे? कशी जाईल? जिभेवर ठेवावं लागेल. मग दगड म्हणा, वाटेल ते म्हणा, साखर जिभेवर ठेवली की ती गोडच लागणार. तसं येते. काहीही म्हणा, भावनेने ती गोष्ट असेल, भावानी गोष्ट असेल, श्री गुरुक्त असलेल्या दीक्षेच्या माध्यमातून आणि आमच्या ठिकाणी असलेल्या अखंड भावनेत भिजलेलं नामस्मरण असेल, असा भाव असेल, कसंही असू दे, कोणतंही नाम असू दे, त्याच्यातून आम्हाला फलप्राप्ती, त्याची प्राप्ती निश्चित होणार. यात संदेह नाही, यात दुमत नाही, निशंक नाही. तुकाराम महाराज त्याच्यासाठी हे उदाहरण देतात. तरी का तोंडा न रुचे? अरे तोंडाला रुचणार नाही का? ती रुचणार. प्रश्न टाकतायत तुकाराम महाराज. विचार करा की साखर धोंडा म्हटली असता गोड लागत नाही. व्यवहारी आहात तुम्ही, व्यवहारी आहात म्हटल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत नाही. येणार. प्रश्न टाकला. उत्तर कोणाकडे? आपल्याकडे उत्तर आहे. तुकाराम महाराजांना विचारत नाही का हो असं का म्हणाले? नाही, अरे त्यांनी प्रश्न टाकलाय म्हणजे तुला उत्तर येते म्हणून टाकला. तुला न येणाऱ्या उत्तराचं प्रश्न ते सांगतच नाही, शास्त्री सांगत नाही. कोहम म्हणत नाही, कोहम म्हणतं आणि उत्तर द्यायला चालू करत. सांगतं ते शास्त्र. संतही तसंच करतात. जे येतं ते मात्र विचारतात, उत्तर देतात. अरे विचार कर, साखर गोड लागते. तुकाराम महाराज पुढे म्हणतात अशा पद्धतीचं काही असो, कोणतेही बोल असो, तुका म्हणे आरुष बोल नव्हे फोल आहाच. अरे कशीही बोल असो, कोणत्याही पद्धतीचे बोल असो, कशीही कठोर बोल असो, भक्त बोलतो, नाही बोलत असं नाही. ईश्वराच्या विरहाच्या वेदनेने संतप्त झालेला, आध्यात्मिक तपानी तापलेला, वैराग्याने तापलेला आणि प्रेमापासून बाजूला हे असं वाटणारा भक्त कठोर बोलतो. काही कळत नाही देवाला, भक्त बोलतो. हा, तशीच भाषा एखादा अज्ञानी आपल्यासारखा वापरतो, ही गोष्ट निराळी. भक्तही हेच बोलतो, अरे काही राहील नाही, तो काय देव आहे का? येत नाही, जात नाही, अमुक नाही, तमुक नाही, भेटी नाही, गाठी नाही. एवढं आम्ही करतो आणि त्याला एकदा येता कामा नाही. आला पाहिजेत तो, आला पाहिजेत तो. त्या सगळ्या कठोर गोष्टी बोलल्या जातात, सगळीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, पण अंतःकरणातली भावरूपी तार कधी शांत होत. आपण बोलताना क्रोध वृत्ती असते आणि कठोर शब्द बाहेर पडतात. भक्त बोलत असताना भाववृत्तीच असते, भक्तिवृत्तीच असते, बाहेर कठोर शब्द. वृत्ती ती पाहिजेत, कारण का तो भाव पाहतो. भावाशिवाय तो पाहत नाही. तुम्ही कशी दिसता पाहत नाही, तुम्ही काय बोलता पाहत नाही. नाहीये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही दे, नाही तयावीण, भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. अशा पद्धतीचा आहे तो. यायला पाहिजेत आम्हाला. आमच्या ठिकाणी ही गोष्ट पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या ठिकाणी ही गोष्ट नव्हे काय, भक्तांच्या ठिकाणी अशी आहे. आणि त्यांच्या ठिकाणी असलेले कठोर बोल काहीही असो, त्या सगळे जे बोल आहेत ते सगळे बोल ईश्वराचं स्मरण करणारे, ईश्वराची सेवा करणारे अशाच पद्धतीचे आहेत. आणि अशाच पद्धतीचे असल्यामुळे त्याला जो कारण भाव, त्या भावाला आम्ही प्राप्त करण्यासाठी त्याला शरण गेलं पाहिजे. त्याची ज्यांच्याकडून प्राप्ती होते
अशा श्रीगुरूंना शरण गेलं पाहिजेत. आणि त्या श्रीगुरूंना शरण जात असताना अत्यंत विश्वास नामक श्रद्धा आमच्या ठिकाणी असली पाहिजे. ही श्रद्धा बुडालाही आहे, मध्यातही आहे आणि श्री विठ्ठलाची प्राप्ती झाल्यानंतरही आहे. अशी श्रद्धा आमच्या ठिकाणी असावी असं तुकाराम महाराज या सगळ्या अभंगातून सांगते की बाबा श्रद्धा प्राण आहे अभंगाचा. या अभंगाचा प्राण काय? भाव हा प्राण. या अभंगाचा प्राण श्रद्धा आहे. या अभंगाचा प्राण अत्यंत असा विश्वास आहे. निरपराधता, निष्कपटता, सर्व धर्मान परित्यज्यता, एकनिष्ठता हा प्राण. समर्पणता हा प्राण. म्हणजे काय होतं? गोप्यही तया प्रती चावळीचे सुखे, तिथे होईल ही गोष्ट. अनिंदकू अनन्य गती, गोप्यही तया प्रती चावळीचे सुखे. असं असलेलं गूढ असलेलं महागूढ असलेलं ईश्वराचं स्वरूप कुणापुढे उघड होईल? कोणाला ते दिसेल? कोणाला येऊन भेटेल? कोणाला साक्षात्कार होईल? ज्याच्या ठिकाणी एवढा सगळा अजाण असलेल्या बालकवत पित्याच्या ठिकाणी जसा त्याचा भाव असतो, तसा भाव जोपर्यंत माझ्या ठिकाणी ईश्वर वा गुरु यांच्याविषयी नसेल तोपर्यंत याची प्राप्ती होणार नाही. झालेली सेवा श्री विठ्ठलाच्या चरणी, सद्गुरु गुंडा महाराजांच्या चरणी समर्पित करायची आणि येथेच थांबायचं. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की.